अध्यक्ष महोदय, एक गोष्ट भारतातल्या जनतेने मान्य केलेली आहे की 500च्या 1000च्या नोटा 8 तारखेला रात्री 8 वाजता ज्यावेळेस बंद करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस देशाच्या पंतप्रधानांना देशातल्या बहुसंख्य जनतेने पाठिंबा दिला। मला तर मुख्यमंत्री महोदय, मी पण बरेच वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय, परंतु देशातल्या जनतेवर नरेंद्र मोदी साहेबांनी काय मोहिनी टाकली ते मला अजून काही कळलेलं नाही। म्हणजे अशा प्रकारचा निर्णय तर बरोबर आहे, कारण 1000च्या नोटा 500च्या नोटा व्यवहारात न गेल्यानंतर काळा पैसा दूर होणार, त्याच्यातनं आपली अर्थव्यवस्था बळकट होणार, भ्रष्टाचार मुक्त भारत देश होणार। पाकिस्तान सारखं राष्ट्र सातत्याने अतिरेक्यांना आपल्याकडे पाठवतंय, अतिरेकी त्याच्यामध्ये आपल्याकडे हल्ले करण्याचा प्रयत्न करतायत, अतिरेकी कारवाया करतायत, ह्याला जो पैसा मिळतो तो पैसा थांबणार। या सगळ्या गोष्टीमुळे गरीब माणसाला देखील गावाकडच्याला वाटतं, त्याला विचारलं ना, अरे तुला आता धंदा तुझा निम्म्यावर आला नाही, जरा देशाकरता मी करतोय, देशाकरता करतोय। 50 दिवस मी दम धरलाय, म्हणजे ज्यांची रोज काम केल्यानंतर संध्याकाळी चूल पेटती अध्यक्ष महोदय, ती पण म्हणतो मी 50 दिवस दम धरलाय। म्हणजे कस काय दम धरलाय ते मोहिनी जरा बघितलीच पाहिजे कसली आहे ती। अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती खरी आहे, जे खरे आहे ते मी तुमच्या समोर सभागृहाच्या समोर मान्य करतो। पण आता उद्याच्या 8 तारखेला अध्यक्ष महोदय ह्याला 1 महिना पूर्ण होईल। आम्ही बहुतेक जण ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करणारे देखील सभागृहामध्ये आहे। होतं काय, 2000च्या ज्या नोटा तयार झाल्यात, 500च्या तर अजून फार कमी नोटा तयार झालेल्या दिसतात, कारण अजून बँकांच्याकडे त्या उपलब्ध नाहीयेत। पण 2000च्या नोटा ज्या मिळत आहेत त्या नोटा अध्यक्ष महोदय मिळत असताना, समजा मुख्यमंत्री महोदय 1000 कोटी आपल्या राज्याला आले, 900 कोटी रुपये शहराला मिळतात आणि अवघे 100 कोटी रुपये ग्रामीण भागाला मिळतात। आमचं दुखणं ते, किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही भेदभाव करू नका। साहजिकच सरकार कोणी चालवायला असलं तरी मागे देखील विजेची ज्यावेळेस कमतरता असायची त्यावेळेस मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये, औरंगाबादमध्ये इथं वीज चांगली दिली जायची। जनता जास्त राहते, त्यांचा असंतोष नको आणि ग्रामीण भागावर त्याचा फटका बसायचा, ग्रामीण भागामध्ये लोड शेडिंग व्हायचं। आज पण कमी अधिक प्रमाणामध्ये तशा पद्धतीने चाललेलं आहे।